हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि छान आहे हा डे वनचाच व्हिडिओ आहे जो की मी कॅप्चर केला होता सनसेटचा. सो तुम्ही फक्त बघा की तो किती म्हणजे श्रीवर्धनचा सनसेट खूप छान आहे असं म्हटलं होतं, पण तो खरंच खूप छान आहे. म्हणजे ज्यांनी रेकमेंड केलं होतं त्यांनी करेक्ट केलं होतं. आता मी इथे फुटपाथवर बसली आहे आणि इथून पण तो सनसेट किती सुंदर दिसतोय. मीन्स वॉट अ व्ह्यू. खूप छान व्ह्यू आहे आणि यांनी जे मेंटेन केलं आहे ना ते सगळ्यात जास्त सुंदर आहे. कारण इथं बसून असं हे नाईट व्ह्यू किंवा इव्हिनिंग व्ह्यू बघायला जी मजा आहे ना, म्हणजे ती कुठेच नाही आहे. खरंच मस्त वाटतंय. वाव. तर आम्ही 11 वाजलेत आता आणि आम्ही आलो आहे बीच साईडला. आणि तुम्ही बघू शकता की लिटरली पाणी पूर्ण एंडला आलं आहे. हे दगडांच्या जवळ आलं आहे, म्हणजे खूप जवळ पाणी येतं आहे. तर आम्ही गुगल वगैरे केलं. ऑफकोर्स भारतीय होती, आपण इथे याच्यामध्ये शिकलोच आहे. तर हेच आहे ते. गुड मॉर्निंग गाईज, दिस इज डे 2 आणि मस्त सकाळ आहे. थोडंसं ऊन येतं आहे आणि खूप थंडगार हवा आहे. खूप छान वाटतं आहे. अँड लेट्स गेट स्टार्ट. धूम चाले धूम. हॅलो, वेलकम. आणि आम्ही आता आलो आहे अरावी बीचला. इथे व्हाईट सँड आहे. सी. And this is our look for today. Yay! Let me know how. ओके, तर हा बीच साईड व्ह्यू आहे. नुसते नारळाचे झाडं. मला ॲक्च्युली मोस्टली हा अरावी बीचचा बाजूचा परिसर आणि अरावी बीच ऑफकोर्स खूप आवडला. खूप छान होता. आणि आपण असं इकडच्या रोडनी येताना तर हा असा बीच दिसतो रोडवरून. 1 2 3 खालून वर ना. हां. अरे हां, थांब, खालून वर ना. 1 2 3. ओके, तर आमचं बीचचं झालं फिरून वगैरे आणि आम्हाला येता येता हे मंदिर दिसलं. तर आम्ही आता बघतो जाऊन की काय आहे. आणि इतका मोठा नंदी आहे यार इथे. इट्स व्हेरी नाईस. आणि असं प्राचीन मंदिर दिसते हे. असं लाकडाने वगैरे बनवलेलं आहे. आणि त्याचं जे ब्रिक आहे, पोल्स वगैरे त्याचे, ते पण असं वेगळं वाटत आहे. म्हणजे छान आहे. मध्ये जाऊन बघूया. महादेवाचं मंदिर आहे. इथे नंदी. आणि हे पण ते म्हणतात ना गावाकडे असतात की जे रूफ असतात ते उन्हाळ्यामध्ये गरम होतात आणि उन्हाळ्यामध्ये थंड ठेवतात घराला, आणि तसेवाले आहेत. आणि महादेव, ओम नमः शिवाय. खूप छान वाटतंय, म्हणजे एकदम प्रसन्न वाटतंय. आणि तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे कोणीतरी बनवलं आहे, त्यांचं लिहिलं आहे. आणि इथे नागदेवता.
म्हणजे मला याचं कन्स्ट्रक्शन जास्त आवडले, मध्ये पण आणि बाहेर पण. हा बाहेरून बघा व्ह्यू. आणि आम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन दिसते आहे, म्हणजे हे जे झाड आहे ते खूप प्राचीन आहे आणि हे महादेवाला खूप आवडतं असं इथे इन्फॉर्मेशन लिहिली आहे. आणि खूप युनिक वाटतं आहे, म्हणजे मी बघितलेलं नाही आहे हे आत्तापर्यंत. मस्त. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हे काही माझे फोटोज, मज्जा आली, खूप मज्जा आली. थँक्यू, बाय.